नमस्कार. हरिविजय ज्योतिष वास्तूमध्ये मी श्री प्रथमेश टोळे गुरुजी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजेच 2024 साली 8 मार्च 2024 या दिवशी आपल्याला महाशिवरात्रीचा पर्वकाळ प्राप्त झालेला आहे. दरवर्षी अंदाजे मार्च महिन्याच्या ते फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास हा पर्वकाळ आपल्याला प्राप्त होत असतो. यावर्षी आपण जसं दरवर्षी सांगत आलेलो आहोत तसंच यावर्षी सुद्धा आपल्याला महाशिवरात्रीच्या पर्वकाळाला विशेष प्रहरी, शिवप्रहर असं त्याला म्हणतात, तर त्या शिवप्रहरी विशेष उपासना आपल्याला करायची आहे. थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया की महाशिवरात्र ह्या रात्रीला विशेष महाशिवरात्रच का म्हणलेलं आहे. कालरात्रीर महारात्रीर मोहरात्रीश्च दारुणा, म्हणजे ही जी महाशिवरात्री आहे तर ही या 4 रात्रींपैकी आहे. मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेय ऋषींनी जी सप्तशती नावाचा जो ग्रंथ लिहिला, जी सप्तशती लिहिली, त्याच्यामध्ये 4 रात्री विशेष सांगितलेल्या आहेत. त्यापैकी ही जी रात्र आहे महाशिवरात्रीची तर ती त्या 4 रात्रींपैकी आहे. या महाशिवरात्रीला ज्या ज्या प्रकारे आपण उपासना करतो, ज्या ज्या प्रकारे आपण शंकराला वंदन करतो, काही जणांकडे पद्धत आहे की काही जण शंकराचं दर्शन घेऊन घरी येतात आणि विशेष मुख्य त्या रात्री जो पर्वकाळ सांगितलेला आहे, रात्रीला ज्या दिवशी महाशिवरात्र आहे त्या दिवशीच्या शेवटच्या प्रहरी म्हणजे जो मुख्य शिवप्रहर सांगितलेला आहे त्या प्रहरी शिव उपासना ही सर्वात श्रेष्ठ सांगितली गेलेली आहे. काही ग्रंथानुसार त्याला शिवप्रहर पण म्हणलेला आहे. साक्षात शिवाचा आणि शक्तीचा विवाह झाला, म्हणजे शंकर आणि पार्वतीचा विवाह हा या दिवशी झालेला आहे. आणि याचं वैज्ञानिक सुद्धा असंख्य महत्त्व आहे. जर का आपण पाहिलं तर विशेषतः योगी, संन्यासी, त्याचप्रमाणे जी लोक शिवाची उपासना करतात तर ही सर्व लोक ह्या दिवशी विशेषतः रात्रभर ध्यानाला बसतात. का? त्याच्यामागचं कारण असं की ही रात्र महारात्र आहे. नुसतं हेच कारण त्याच्यामागचं नाही आहे. तर ज्या वेळेस आपण ध्यानाला बसतो तर आपल्या मूलाधार चक्रातून म्हणजे पृथ्वी तत्वाच्या मूलाधार चक्रातून ज्यावेळेस आपण सहस्राधार चक्राकडे जात असतो, ऊर्जा आपली नेण्याचा आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस तुम्हाला त्या शिवाच्या शक्तीची सुद्धा जागृती ही या रात्री तुम्हाला पाहायला मिळू शकते. बऱ्याच वेळेस आपण लोकांकडून वेगवेगळं व्रत, वैकल्य, पूजन, ध्यान, धारणा, साधना ह्या सुद्धा गोष्टी आपण करून घेतलेल्या आहेत. ह्याच्यातून एक आहे की ही साधना केली म्हणजे मला सगळ्या गोष्टी मिळाल्या असं आपण म्हणू शकत नाही. तर ह्या महाशिवरात्रीच्या साधनेमुळे तुम्हाला शिवशक्तीची जागृती मात्र ही नक्की होऊ शकते. आणि आपल्या हरिविजय ज्योतिष वास्तू या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या वैज्ञानिक किंवा धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन आपण ज्या ज्या गोष्टी आपल्या समोर आणत आहोत तर त्याचा आपण नक्कीच फायदा घ्यावा. परब्रह्मातून जी ऊर्जा निर्मिती झाली, या ऊर्जा निर्मितीतून विष्णूचा जन्म झाला. या विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मा उत्पन्न झाला. ही जी कथा आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत तर त्याचं महत्त्व असं आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय. ब्रह्माने उत्पत्ती केली, त्याचप्रमाणे स्थिती म्हणजे बॅलन्स हा विष्णूने केला आणि लय हा शंकराने केला. पण ह्यापैकी उत्पत्ती जी ब्रह्माने केली तर ती त्याला जबाबदारी दिली. पण ह्या ब्रह्माच्याही आधी कोणीतरी होतं तर त्याचं नाव आहे परब्रह्म, म्हणजे ती आंतरिक शक्ती. या शक्तीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. तर हा शिव म्हणजे ह्या शक्तीचाच एक साक्षात्कार आहे. म्हणून आपण जी शिवरात्रीला किंवा अन्य वेळे सोमवारी प्रदोष काळाला जी काही पूजा करतो तर ही विशेषतः ही पूजा, शिवाची पूजा आपल्याला लाभदायक त्यासाठीच ठरते कारण की शिवाजवळ साक्षात शक्ती आहे. या पूजेबाबतची माहिती, कृती, साहित्य सर्व आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहेच आहे. आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. आणि या महाशिवरात्रीच्या पर्वकाळामध्ये रात्री 12:24 ते जवळपास 1:15 वाजेपर्यंत ही पूजा आपण आपल्या स्वहस्ते आपल्या घरी करावी आणि आपलं जीवन आनंदी आणि सुखमय बनवावं. ही महाशिवरात्रीची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. इथून पुढे सुद्धा हिंदू धर्मामधल्या वेगवेगळ्या सण व्रतांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहूच. आपल्याला काही शंका असेल, आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा www.harivijay.com ह्या संकेतस्थळावर जाऊन सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार.